नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत ओझोन. ओझोन वायू या संदर्भात काही फॅक्ट्स आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर पहा, ओझोन O3 हा 3 ऑक्सिजन अणूंनी बनलेला एक अत्यंत प्रतिक्रियाशील वायू, जो 3 ऑक्सिजनच्या अणूंनी बनलेला आहे. हे दोनही नैसर्गिक व मानवनिर्मित उत्पादन आहे, जे पृथ्वीच्या वरच्या वातावरणात असतं. ओझोन पृथ्वीवरील जीवनावर चांगल्या किंवा वाईट मार्गांनी परिणाम करतो. ओझोन दिवस हा आपण 16 सप्टेंबर म्हणून साजरा करतो. याला ओझोन का म्हणतात? ओझोन हा ग्रीक शब्द आहे, तो ओझियन पासून आलाय, ज्याचा अर्थच वास घेणे असा होतो. ओझोन वायूमध्ये तीव्र गंध आहे, ज्यामुळे तो अगदी कमी प्रमाणात देखील शोधला जाऊ शकतो. ओझोन अनेक रासायनिक संयुगांसह वेगाने प्रतिक्रिया देतो आणि एकाग्र प्रमाणामध्ये तो स्फोटक आहे. जर एकाग्र ठिकाणी आला तर तो स्फोटक आहे. रासायनिक संयुगांसह तो वेगाने प्रतिक्रिया सुद्धा देतो. ओझोनचा जनक, या ओझोन वायू शोधण्याचा जनक कोणी? तर 1840 मध्ये जर्मन रसायनशास्त्रज्ञ ख्रिश्चन फ्रेडरिक शोनबीन यांनी पहिल्यांदा ओझोनचं निरीक्षण केलं, जेव्हा त्यांना पाण्यामधून विद्युत स्राव ओझोन पार करताना ऑर्डोफ्यूल वायू आढळला. त्यांना ओझोन थेरपीचे जनक असं म्हटलं जातं. ख्रिश्चन फ्रेडरिक शोनबीन यांना ओझोन थेरपीचे जनक म्हणतात. ओझोन कशासाठी प्रसिद्ध आहे? तर स्ट्रेटोस्फिअर मधील ओझोन हा ओझोन लेयर म्हणून सुद्धा ओळखला जातो. ते नैसर्गिकरित्या तो तयार होतो. तो एक संरक्षणात्मक अडथळा बनवतो, जो सूर्यापासून येणाऱ्या अतिनील सूर्यप्रकाश अल्ट्राव्हायोलेट रेज किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापासून तो प्रतिबंध करतो आणि वनस्पती प्राणी जीवनास हानी पोहोचवते. याला सामान्यतः चांगला ओझोन होतो, की तो त्या अल्ट्राव्हायोलेट किरणांना, अतिनील किरणांना शोषून घेतो आणि वनस्पती आणि प्राणी जीवनांना जे हानी पोहोचवतात अशा किरणांना तो शोषून घेतो. त्यामुळे अशा ठिकाणचा जो ओझोन असतो तो चांगला ओझोन म्हणून सुद्धा ओळखला जातो, किंवा त्याला चांगला ओझोन म्हणून संबोधलं जातं. ओझोन कशासाठी वापरतात? तर 1800च्या उत्तरार्धापासून ओझोनचा वापर हा ऐतिहासिकदृष्ट्या पिण्याचे पाणी निर्जंतुक करण्यासाठी केला जातो. अलीकडे अन्न प्रक्रिया पद्धतीमध्ये, अन्न उद्योगांमध्ये नवीन वापरासाठी ओझोन वापरला जातो. ओझोन हा एक रंगहीन वायू आहे, जो सामान्यतः पृथ्वीला झाकणारा जाड थर म्हणून ओळखला जातो आणि सूर्याच्या किरणांपासून तो आपले संरक्षण करतो. ओझोन त्वचेसारख्या जीवांच्या संरचनात्मक स्तरांमध्ये प्रवेश करू शकतो. त्यामुळे वनस्पती आणि प्राण्यांमधील DNA रेणूंना तो नुकसानदायक ठरू शकतो. ओझोनचा वास म्हणजे काय? तर ओझोनमध्ये एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण तीक्ष्ण गंध आहे, ज्याचं वर्णन काही वेळा क्लोरीन बीच सारखं केलं जातं आणि काही वेळा तो विजेच्या झटक्यानंतर किंवा विद्युत स्रावादरम्यान शोधला जातो. ओझोन हा चांगला की वाईट? तर स्ट्रेटोस्फिअर ओझोन हा चांगला आहे, कारण तो सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचं रक्षण करतो. ग्राउंड लेवल ओझोन हा वाईट आहे, कारण तो विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतो. विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि सर्व वयोगटातील लोक ज्यांना दमा सारखे आजार किंवा फुफ्फुसाचे आजार आहेत, त्यांच्यासाठी तो घातक आहे किंवा वाईट आहे. पाण्यात ओझोन म्हणजे काय, किंवा ओझोन जल उपचार म्हणजे काय? तर ओझोन वॉटर ट्रीटमेंट ही एक जल उपचार पद्धती आहे, जी ओझोनच्या ऑक्सिडेटिव्ह शक्तीद्वारे दूषित घटक कमी करण्याचे काम करते. ओझोन हे एक ऑक्सिडंट आहे, याचाच अर्थ इतर पदार्थांसह तो प्रतिक्रिया देतो आणि त्यांचे इलेक्ट्रॉन तो स्वीकारतो. ओझोनचा नाश कशामुळे होतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन CFCs हे ओझोनच्या थराच्या नाशाचे मुख्य कारण म्हणून ओळखलं जातं. CFCs क्लोरोफ्लोरोकार्बन असंही म्हणतात. परंतु ब्रोमीन
आणि इतर असलेली संयुगे हॅलोजन संयुगे आणि नायट्रोजन ऑक्साईड देखील आहेत, ज्यामुळे सुद्धा ओझोनचं नुकसान होतं. म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन, ब्रोमीन, हॅलोजन आणि नायट्रोजन ऑक्साईड. आता CFS म्हणजे काय? CFC म्हणजे काय? तर क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे क्लोरीन आणि फ्लोरीनचे अणू असतात, जे गैरविषारी ज्वलनशील रसायनं नाहीत. ते एरोसोल स्प्रे, फोम्स, पॅकिंग सामग्रीसाठी, ब्लोईंग एजंट्स, सॉल्व्हंट्स किंवा रेफ्रिजरंट मध्ये वापरले जातात आणि ते त्यानंतर ओझोनच्या थराला ते नुकसानदायक ठरत आहेत. ओझोन फुफ्फुसांसाठी हानिकारक आहे का? तर ओझोनच्या संपर्कात आल्यानं फुफ्फुस श्वास घेत असलेल्या हवेचे प्रमाण कमी करू शकतं आणि श्वास घेण्यास माणसाला त्रास होऊ शकतो. पुरेशा डोसमध्ये ओझोन फुफ्फुसांच्या पेशींच्या पारगम्यता वाढवतो, ज्यामुळे त्यांना विष आणि सूक्ष्मजीवांना अधिक संवेदनाक्षम बनवतो. ओझोन बाथ म्हणजे काय? तर ओझोन बाथ ट्रीटमेंटमध्ये तुमच्या शरीराला ओझोनच्या आंघोळीत बुडवलं जातं. ओझोन ज्यामध्ये ऑक्सिजनचा एक प्रकार, ज्यामध्ये अविश्वसनीय उपचार गुणधर्म आहेत. ओझोनच्या आंघोळीच्या पाण्यात प्रवेश केला जातो, ज्यामुळे एक उत्साहवर्धक आणि उपचारात्मक अनुभव तयार होतो. अशा प्रकारे ओझोन या संदर्भात आपण माहिती पाहिली. धन्यवाद.